हॅलो नमस्कार सर्वांना। मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे शेवची रेसिपी। मी तुम्हाला एकदम मस्त सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी घेतलेला आहे 1.5 किलो बेसन पीठ आणि हे मी मस्त बारीक दळून घेतलेलं आहे। बेसन पीठ जेव्हा मी डाळ दळताना थोडी मुंगाची पण डाळ यामध्ये मिक्स केलेली आहे। आता बेसन पिठाचे शेव करण्यासाठी काय काय साहित्य लागतं तुम्हाला दाखवणार आहे। हा घेतलेला आहे 1 वाटी लसूण, 1 वाटी लसूण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे मिक्सरमध्ये। आणि ही मोठी 1 वाटी लाल तिखट हे पण मिक्सरमध्ये आपण टाकून घेणार आहोत। आता 1.5 किलोचे शेव म्हटल्यानंतर आपल्याला तिखट थोडं जास्तच लागणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी शेव 1 वाटी मी लाल तिखट घेतलेला आहे। आता यामध्ये बघा 2 चमचे मोठे 2 चमचे मी हळद घालणार आहे। आणि ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे कारण आपल्याला लाल तिखट आपल्याला पिठामध्ये टाकायचं नाही। आणि हे 2 चमचे मी या ठिकाणी जिरं घालणार आहे। आणि याला आता पाणी टाकून मस्त बारीक असं एकजीव मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे। आणि वा आपल्याला मसाल्यामध्ये एकदम बारीक करून घ्यायचा नाहीये, दाखवते तुम्हाला। आता याच्यामध्ये आपण जे साहित्य टाकलेलं आहे लाल तिखट, हळद, जिरं आणि लसूण याच्यामध्ये पाणी घालून आणि याला मस्त बारीक फिरवून घ्यायचं, एकजीव करायचं याला मिक्सरच्या भांड्याने। हे बघा आपण आता हा मसाला असा बारीक करून घेतलेला आहे, पाणी घालून मस्त एकजीव बारीक करून घेतलेला आहे। आणि आता जो हा ओवा आहे तो मी या पिठामध्ये घालून घेणार आहे। आणि 1.5 किलोचे शेव म्हटल्यानंतर ओवा पण आपल्याला एवढं लागणारच आहे। हातावरती चोळून घ्यायचा आहे ओवा। हा झालेला आहे आपला ओवा टाकून। आणि आता या ठिकाणी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती। आता यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। आता आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण इकडे मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार। आणि तुम्हाला वाटत नाही एवढं जास्त मीठ आणि जास्त तिखट पण आपले शेव पण भरपूर होणार आहे। आणि आपलं तेल पण या ठिकाणी गरम झालेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून देते आणि आपले तेल या मस्त पिठावरती घालून घ्यायचं आहे। आणि याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जास्त काही उशीर लागत नाही। आता लगेच हे मिक्स झालं की आपल्याला लगेच हे मसाला पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे। यामध्ये अजून मी पाणी घालणार आहे या मसाल्यामध्ये। आणि हा मसाला पण यामध्ये सोडून घेणार आहे सर्व। आणि लाल तिखट आपल्याला पाणी घालून वाटायचं। मी का बरं सांगितलं, जर आपण पिठामध्ये तसंच तिखट टाकलं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून नाही घेतलं तर मग हे आपले जे शेव राहतात हे ठसका पण मारता। आणि हे मस्त चवदार तिखट करण्यासाठी हा जर लाल तिखट फिरवून घेतलं तर ठसका पण मारत नाही आपले शेव। आणि याला आता जसं जसं पाणी लागेल तसं तसं मी टाकणार आहे। आणि हे सगळं आपलं मिक्सरचं भांडं धुवून पण घेणार आहे। याच्यामध्ये सगळा मसाला काढून घेणार आहे। ते पीठ आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये खूप तिखट टाकलेलं आहे तर त्यामुळे मी काही याच्यामध्ये असं हाताने वगैरे काही मिक्स केलं नाही, आपलं असं उलथण्यानंच मी मिक्स करते आहे। आणि पीठ मी चाळून घेतलेलं होतं आधीच, त्यामुळे याच्यामध्ये काही गाठी होणार नाही। अजून आपल्याला जसं पाहिजे तसं। आणि जर आपल्याला जेव्हा हाताने मिक्स करायचं तेव्हा आपण हातामध्ये हे आपलं आता असं पीठ बनलेलं आहे
तरी मी आता या ठिकाणी थोडा हाताने पण याला हे करणार आहे. त्याच्या आधी मी थोडंसं हाताला तेल लावून घेणार आहे, कारण हाताला आपण तेल लावलं तर मग आपल्या हाताला जास्त तिखट लागत नाही. आणि याला असं थोडंसं हाताने पण मळून घेणार आहे. आणि बघा आपला पिठाचा कलरच कसा दिसतोय. तर थोडं जाड वाटतंय, थोडं थोडं पाणी अजून मी याच्यामध्ये घालणार आहे. आणि आपलं पीठ असं या ठिकाणी एकजीव केलेलं आहे मी. हे बघा आता आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे. आता याला आपण 10 मिनिटं असं ठेवून देणार आहे, म्हणजे पीठ चांगलं भिजतं आपलं. आणि तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवणार आहे. सोऱ्या वगैरे आपण तयारी करून घेणार आहे, तोपर्यंत आपलं पीठ भिजणार आहे. आपलं आता इथं पीठ भिजलेलं आहे. आता मी गॅसवरती तेल ठेवून घेणार आहे गरम करायला. आणि ही माझी लोखंडी कढई आहे, याच्यामध्येच आपण शेव तळणार आहे. आणि तेल गरम झालं की आता मी तोपर्यंत इथं सोऱ्या पण घेतलेला आहे. हे मी थोडंसं सोऱ्याला पण तेल लावून घेणार आहे या ठिकाणी. आणि ह्या चमच्याला पण तेल लावून घेणार आहे. याला असं तेल लावून घेतलं की याला पीठ पण चिटकत नाही मग नंतर. आणि आता हे पीठ याच्यामध्ये भरून घेणार आहे. कटक्यानंतर हे पीठ आता यामध्ये असं मस्त भरून घ्यायचं. आता हाताने आपल्याला पीठ भरायचं काम नाही आहे, चमच्यानंच आपण पीठ भरून घेणार आहे. पीठ बघा आपलं कसं झालेलं आहे, मस्त छान नरम झालेलं आहे मऊ. अजून आपलं तेल गरम नाही झालेलं आहे. आणि हे बघा मीडियम साईजची मी चाळणी घेतलेली आहे. याला आधी तुम्हाला दाखवायचं लक्ष नाही राहिलं. या ठिकाणी आपलं आता तेल गरम झालेलं आहे. आता मी तुम्हाला शेव बनवून दाखवते. आता एक साशा भरला तरी एका याच्यात 2 कुरडया आरामशीर निघतात शेवाच्या. आणि आपली कुरडई शेवाची अशी वरती आलेली आहे. वरती आले की अशी पलटवून घ्यायची आहे. आणि तेल गरम असलं की लगेच आपले शेव मस्त पटापट तळला जातात. अजून आता मी तुम्हाला बनवून दाखवते. आधी आपलं तेल जरा जास्तच गरम झालेलं होतं, त्यामुळं थोडी आपल्या शेवाला कलर नाही आला. आता ही कुरडई दाखवते तुम्हाला. हे बघा आता असे सगळे शेव आपल्याला तळून घ्यायचे. हे बघा आपले एवढे मोठे इथं शेव काढून झालेले आहेत. आणि 1.5 किलो बेसन मध्ये खूप सारे शेव होतात. तुम्ही बघू शकता इथे टोपलं भरलेलं आहे. आणि अजून आपलं पीठ पण बाकी आहे. आणि मी आता तुम्हाला सर्व शेव काढणं झाल्यावर पण दाखवणार आहे की आपले शेव किती बनणार आहे. तर हे बघा आता हे आपलं टोपलं इथं भरलेलं आहे. अजून मी याच्यावरती शेव आता लावणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा आपले
आपले शेव आता बनवून रेडी झालेले आहे. मी तुम्हाला दाखवलं होतं की सगळे शेव आता तळून घेतलेले आहे आणि दाखवते तुम्हाला. हे बघा, हे आपले कसे असे नरम मस्त क्रिस्पी शेव आपले तयार झालेले आहे. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मी तुमच्यासाठी घेऊन येईन नवी रेसिपी. धन्यवाद.